हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात? खूप मजेत असाल. तर खूप दिवसानंतर आमचा व्लॉग येतोय. खूपच दिवस झाले, मला असं वाटतं 3-4 आठवडे झाले व्हिडिओज आले नाही, कारण की काही कामामुळे आम्ही बिझी होतो. तर आज तुम्हाला वेगळं काय बघायला भेटणार आहे. तर आज कोकणात चाललो आहे आणि खूप सारा एन्जॉय, खूप सारी मस्ती आहे. सगळी कंपनी तर थांबली, सगळी गँग थांबली खाली. तर सगळे आम्ही कपल येते आणि आम्हाला निघायचं होतं 6 वाजता. तर घरातच आमचे 7:15 झालेत. खूप लेट झालं आहे. मी विसरलो होतो व्हिडिओ बनवायचा. आमची अवनी पण तयार झाली. कुठे चालली? बीचवर चाललोय. तर पूर्ण व्हिडिओ बघा एंडपर्यंत. कसा वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि भरभरून प्रेम द्या. तर चला निघूया आपण आता. बाकीची तयारी मी तुम्हाला दाखवतो, कोण कोण येईल, कसं आहे आणि काय काय एन्जॉय करणार आहे सगळं बघूया. आणि होप तुम्हाला पण मजा येणार आहे. तुम्ही पण जाऊ शकता. पुण्यापासून फक्त 2 म्हणजे आम्ही दिवागरला चाललोय. तुम्ही सुद्धा जाऊ शकता, तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकता. तर मी तिकडचं तुम्हाला रेंट, व्ह्यू आणि बाकी सगळं काय दाखवणार. तर चला बघू एंडपर्यंत व्हिडिओ बघा. खूप गडबड झाली, खूप लेट झाले. काय बोलते? खूप लेट झाले. काय झालं? उशीर झालाय का? खूप उशीर झालाय ना. कशी चमकते का? चमकते. नवीन नाही घेतली आपल्या दोस्ताची. शिवा विचकरा भाऊकडनं मागून घ्यायचं काय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चलो. नवलेला पोहोचले. नाही, त्याला म्हणलं होतं की नवलेला येऊन थांब. त्याला बोललो होतो, ते म्हणतो कात्रजच्या बस स्टॉपला थांबलोय. त्याला म्हणणार पुढच्या बस मध्ये बस आणि पुढे येऊन थांब. येऊन थांब म्हणा बाहेर त्याला. चला आता. तर आम्हाला खूप लेट झाला होता. आम्ही घाईघाईत निघलो आणि सकाळ सकाळ खूप भूक पण लागली होती. तर आम्ही इकडं जोगेश्वरीला मिसळ किंवा काय भेटेल त्या हिशोबाने, नाश्त्याच्या हिशोबाने आम्ही थांबलो होतो. तुला नाही खायचं का? तू मग त्यांनी काय वाढल्यावर तू खायला येणार नाही का? खायचं असतं पहिले. तर सगळ्यांनी नाश्ता मागितला आपापल्या पद्धतीने. तर मला कट डोसा खायचा होता, तर मी कट डोसा मागवला आणि खूप टेस्टी लागला होता, मला खूप आवडला. आणि हिने मागवलं होतं काय असतं ते, डोसा म्हणजे तो उडीदवडा. उडीदवडा ना, पण ते तिला आवडलंच नाही. ती म्हणली की त्याची डाळ शिजली नव्हती. त्यामुळे माझाच डोसा मला चांगला लागला. हा तुम्ही व्ह्यू बघू शकता. असला भारी मोसम होता. आम्ही चाललो होतो तामिनी घाटातनं. तर तामिनी घाटात पावसाळ्यात फिरायला वेगळीच मजा आहे. तर होप यावर्षी आम्हाला ती मजा भेटली पावसाळ्यामध्ये. आमच्या सगळ्या ग्रुपला आम्ही सगळेजण तामिनीमध्ये फिरलो. आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. असं वाटत होतं की आम्ही ढगातच आलो आहे. ढग सगळे धुकं असे एकदम रोडला उतरले होते आणि एवढं भारी वाटत होतं, एवढं फ्रेश वाटत होतं, एवढं गार वाटत होतं.
तर फायनली आम्ही कोकणात पोचलो आणि आता भरपूर सारा व्ह्यू बघितला जो तुम्ही सुद्धा बघितला असेल. खूप छान वाटत होतं तिथं. तर फायनली आता हे इथलं वातावरण बघून नारळाचे झाडं बघून तुम्हाला असं वाटलंच असेल की आम्ही पोचलो आहे. तर आम्ही आता कोकणामध्ये पोचलो आहे आणि आम्ही जिथे राहणार आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. खूप छान असं आहे ते हॉटेल. तर तुम्हाला सुद्धा ते दाखवणार आहे. तर चला बघूया, तुम्हाला दाखवतो आहे हॉटेल कसं आहे. तर हे आहे नानाज रिसॉर्ट. हे आहे दिव्यागरमध्ये. तर मी तुम्हाला आतलं सगळं दाखवणार आहे. सगळे रूम, इथल्या इम्युनिटीज काय काय आहेत, स्विमिंग, पोरांसाठी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काय रूम कसे आहेत, AC रूम आणि इथं जेवायला काय काय भेटतं सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा व्ह्यू पहिले बघून घ्या. चला दाखवतो तुम्हाला. तर सगळं बघितलं तुम्ही आणि हे मुलं काही थांबतच नाही. गेल्या त्यांना ते स्विमिंग, घसरगुंडीज वगैरे वगैरे ते सगळं दिसलं. तर कुठलं ऐकतात. आरू शावणे आमचे बिलकुल असल्या गोष्टीला ऐकत नाही. तर ते डायरेक्ट कपडे काढले जसे होते त्या अवतारात, डायरेक्ट जे काय होते त्याच्यातच उतरून गेले ते आणि त्यांचा एन्जॉय चालू झाला. आणि हे बाजूच्या रूममधले होते, ते आरू शावणीसोबत खेळत होते. थांब मम्मी येते, थांब. मम्मी आली की मग मम्मी तुला शिकवला. थांब ना जरा, दम घे ना. कपडे ओले होता ते शायनिंग मारती काय. तर मग आमच्या सगळ्यांचा शूट टाइम चालू झाला. पवायच्या आधी सगळेजण कपडे वगैरे चेंज करून फोटोशूट करायच्या हिशोबात सगळेजण तयार झाले. मग काय शूट वगैरे सगळं झालं, पाहून वगैरे झालं. मग काय ऐकतात वय पोरं, लगेच घ्या जेवायला. मग त्यांनी जे दिलं होतं आम्ही म्हटलं बाहेर नाही बसणार, आम्ही आताच जेवायला बसलो सगळेजण. जेवण वगैरे केलं, मग गाणे वगैरे लावले. मग यांना दम पडत नाही बाबा नाचायला. बाहेर आले की भरपूर सारा एन्जॉय करायची सवय असते यांना. आणि की लगेच चालू झाले नाचायला. कुणाचंच ऐकलं नाही की डायरेक्ट नाचो. आणि यांचं कसं असतं माहिती आहे का, स्वतः तर करणार एन्जॉय, दुसऱ्याला पण झोपून नाही देणार. ह्याला झोपून नाही द्यायचं म्हणले की डायरेक्ट ह्याला वाकडा तिकडा करून ह्याला झोपेतनं उठावलाच.
आणि आमचं कसं असतं माहिती का, फक्त आम्हीच नाही, आमच्यासोबत आमच्या पोरांनी सुद्धा एन्जॉय केला पाहिजे. तर आमचे पोरंसुद्धा खूप सारा एन्जॉय करतात आमच्यासोबत येऊन. तर जे काही करतो आहे त्यांच्यासाठीच करतो आहे. तर त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केला पाहिजे. तर आमची आमची आरुष तर नाचत होता या टायमाला, पण बिचारी आमची आवनी ह्या टायमाला झोपली होती, कारण की तिला बरं नव्हतं. तिला औषध पाजून ती झोपून गेली होती. ए वंस वर शिवा, चक्कर येत होती का भाऊ तुला? पीठ आली कांदा आला, लिंबू आला. नाचता कळलंच नाही की कधी संध्याकाळ झाली. तर हा आहे संध्याकाळचा व्ह्यू इकडचा. तर सगळे वेगवेगळे प्रकारचे रूम आहेत इकडे, हॉल पण आहेत, हॉल पण भेटून जाईल. आणि हा संध्याकाळचा व्ह्यू होता. इतकं शांत वाटत होतं, फक्त आमचाच धिंगाणा चालू होता, मला असं वाटलं आम्हाला सगळ्यांना. तर हे स्विमिंगमध्ये लाईट, अख्ख्या रूममध्ये लाईट, झाडांमध्ये लाईट, सगळीकडे लाईट खूप छान वाटत होतं एकदम. हा का, हे व्यायाम दाखवतो का तू? तुझाच बर्थडे आज बाळा, तेराच बर्थडे आज, तेराच दिन आहे. तर बड्डे सेलिब्रेशन करून आम्ही झोपून गेलो, गप्पा मारले, त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढायला काय जमलं नाही. आणि फायनली सकाळ झाली आणि सकाळचा व्ह्यू बघू शकता, खूप शांत मन प्रसन्न करणारं होतं. आणि तुम्ही बघू शकता अशी, म्हणजे अजून तिथं होते कपल्स थोडे सगळेजणी, तर त्यांची पण. गुड मॉर्निंग. आम्ही तयार होतो कारण की आम्ही रात्री बीचवर गेलो नव्हतो, पाऊस पडला होता आणि सनसेट पण नव्हता आला. तर आता आम्ही चेकआउट करणार आहे. तर आम्ही जाता आता बीचवर जाणार. ताणले मी, हात पुढं कर, डोळे बंद कर. नाही खरंच, अगं खरं आत्ता तुझ्या मला माहिती पण नाही, मी आत्ता तुझ्या बॅगेत मला सापडलं. मी तुला पाहिजे का नाही सांग. मी हा रितिका धर ग. अगं धर, अंग हात पुढं का, अगं काही नाही धर तू. अगं आणलंय मी, अगं नीट धर. विश्वास नाही का माझ्यावरती? नीट धर, बिंदास धर. खाऊ आणलाय. तुम्हाला ए नाही देते. ही कुठे गेली? ओय हा करतोय. अरे भाऊ कुठे गेली रे? पळून गेली. फ्रेशवॉश लावले, दरवाजाच बंद करून घेतलाय. फ्रेशवॉश लावले काय? फ्रेशवॉश लावले आणि त्यांनी दरवाजाच बंद करून घेतलाय.
सुकायला घातली होती, बसत नाही तरी घातली, सुकायला घातलेली तरी बापरे बाप. काय केलंय माहिती का? अजिंक्यची 100 तिथं सुकायला घातली होती, त्याला घालायला 100 नव्हती, 100 घालून आंघोळ केलं. आणि तो शिवानी आपण फेसवॉश लावला घेतले, दरवाजे बंद करून घेतला. फणस पण लागलाय बघ, आहे ना, दिसतोय का? तर हा हॉल म्हणजे ग्रुप साठी तुम्ही 10-15 जण याच्यामध्ये स्टेबल करू शकता. म्हणजे आता तुम्हाला दाखवल्याच्या बाजूला पण म्हणजे हा एक रूम, बाथरूम अटॅच, आणि हा हॉल, आणि हे रूम. म्हणजे तुम्ही असे 10-15 जण याच्यामध्ये स्टे करू शकता. खूप छान आहे, सर्विस रूम खूप छान. चला आपण एक व्हिडिओ. तर आम्ही हा नाश्ता मागवला होता पोहेंचा, तर पोहे पण खूप छान लागले आम्हाला. परत काढायचे का? पळून गेला तो, पळून गेला. तर आता आम्ही रूम चेकआउट केलेली आहे. आता आम्ही बीचवर चाललो. ह्यांना फोन लाव ना. ए जाऊ नको तिकडं. संध्याकाळी येऊ, संध्याकाळी घ्यायला. तर बीचवर आलो होतो आम्ही, पण पाण्यात उतरायची कुणाचीच हिंमत नव्हती. तर सगळ्यांनी ठरवले की आज आपण पाण्यात नाही उतरायचं, आपण उद्या पाण्यात उतरायचं आहे. तर खूप छान असं थंड थंड हवा येत होती, खूप भारी वातावरण होतं. तर इकडनं आम्हाला आता जायचं होतं जेवायला. तर बघूया चला काय खातोय आम्ही. शिंगे काय चौकात, आणि कायचा मासा मागवलाय. कोणता काय नाव आहे मासा, कोणता आहे? कोलंबी. हा बघा, आमच्या आवनीने अख्खा मासा खाल्ला, अख्खा मासा. कुणाला नको देऊ. तर आता माझ्या भावानी वहिनीसाठी डेडिकेट केलं होतं मी, आता हिच्यासाठी गाणं डेडिकेट करतो. क्या बात है, क्या बात है. तुझ्या जोडीनं जोडीनं हरपुनी देह भान, आली लक्ष्मीला सोन पावली, आली लक्ष्मीला सोन पावली. तरी पण तुमच्यासाठी हे माझे व्हिडिओ बघतात आणि हे पण बघतात. त्यांच्या इकडचं मोदक एकदम बरगतचं. कसं आहे, जेवण झाल्यावर घ्यायचं का जेवणाच्या आधी घ्यायचं? जेवल्यानंतर. झगड़ा होगा इधर, झगड़ा होगा. अरे भाई झगड़ा हो जाएंगे, झगड़ा हो जाएगा भाई, झगड़ा हो जाएगा इधर.
हांडी भूक लागली ना. पापलेट भाकरी कसं आहे. मग उचला आरुष उचल. वत 2-4 वाट्या वत तू. बस बस काही बस तू. हे घसरम घसरी नालायक का तू. हावरेवानी करायला लागले. यांना एवढं वाटतंय रात्रीचे घेऊन चाललेत बीच वरती. 11:30 कोणतरी आहे बाबा. तुला बघ तुला दिसते का खेकडा दिसायला लागलाय मला. खेकडा तुला दिसला ना एखादा खेकडा मग तुला कळन खेकडा. हळू घ्या हळू घ्या हळू घ्या. मस्करी नका करू प्लीज. हो करा मस्करी. नाही नाही काय होते. डिग्गीत ना हात बाहेर येतोय. डिग्गीत ना हात बाहेर यायला लागलाय दाजी. स्ट्रेटच जायचं आपल्याला. स्ट्रेटच आलोय आपण. चाकवा नाही डायरेक्ट चाकवा लकवा डायरेक्ट ऐक ना. देवाची लय कृपा आहे आपल्यावरती. चाकवा येऊ दे नाही तर तिरळा येऊन दे कोण बी येऊन दे. आदेश महादेव म्हणले की मारू म्हणवता. रस्ता स्ट्रेट आहे. हे बी बीचला चालले वाटतं. नाही नाही ह्यांची सुद्धा हिंमत होणार नाही बीचला जायची. ते घरी चाललेत ते आता घाबरलेत ते. तिथं अंधार किती आहे. भाऊ आला भाऊ आलाय समोर ना गप्प बसा. म्हणून तर तिकडे रिसॉर्ट असतात म्हणून भीती नाही वाटत आपल्याला. रिसॉर्ट असतात त्यांची कंपल्सरी लाईट असते. आपण किती वेळ होतो इथं काहीच नाहीये ना. सीझन नाहीये. आम्ही दोघेच बसलो होतो. आम्ही दोघे बसलेलो बीचवर. तरी काय नाही वाटलं. तरी सुद्धा काय नाही वाटलं आम्हाला. तर यांना कोकणात येऊन हे असे लुडो खेळतात. लुडो हा तेच म्हणतोय लुडो. किती नाही बसले तुम्ही. 0 पैसे. कोण मला का हो गलत आहे ये. अच्छा खेळ आहे का. खेळ मांडला का सुट्टी नाही तुम्हाला. माझ्या घरापासून यायचंय नाश्ता वगैरे करायचंय जेवण वगैरे करून मग चहा पाणी काय करायचं. चल मा मी आईले मेरे सामने टोला रे मला टोला. गुड मॉर्निंग गाईज. तर ही आमची परत दुसरी सकाळ आहे. सकाळ सकाळ उठल्यानंतर कोकणातला व्ह्यू बघण्यासारखा असतो आणि मन प्रसन्न होईल अशी ही जागा आहे. तर एवढं छान मला वाटत होते. सगळे उठायच्या आधी मी पहिले उठलो होतो. तर इकडनं आम्हाला जायचं होतं आता बीचवरती. तर सगळेजणांनी कपडे वगैरे घालून आम्ही आता निघालो आहे बीचवरती. तर आता तिकडं आम्ही पवून वगैरे स्विमिंग वगैरे काय काय आहे ते सगळं करून येणार आहे. तर चला बघूया. दर्ग बांध जरा लेस बांध. आम्ही चाललो सकाळ सकाळी बीचवर. खूप छान होता तुमचा मोदक. चविष्ट लागला एकदम. किती वर्ष झालं तुम्ही असं देताय मोदक. 10 वर्ष झाली. 10 वर्ष इथं ना त्या रूपनारायणला असते. ओके केलेली आहे का कस्टमर. हो का. पुण्यामध्ये आम्ही पण तुमचा आता व्हिडिओ सोडणार आहे. माझा पण चॅनल आहे. हो का. कुठला चॅनल आहे तो मला सांगून ठेवा. मी कस्टमरला सांगते कोणता चॅनल आहे ते विचारतात. आम्ही पण पंधेरकरच आहोत. आम्ही पर्यटक. आम्ही कुंभार. पंधेरकर. आम्ही पण पंधेरकर. आमचं आडनाव सलमान पंधेरकर आहे. मला वाटलं हो का.
मला मजा आली फिरून तुला? राईट मारल्या मजा आली का? दादा तर बीचवर ते पाहून वगैरे सगळ्यांना अशी भूक लागली होती. तर बीचच्या समोरच अशी एक छोटंसं हॉटेल होते. तिथं म्हणले की चला आपण काहीतरी नाश्ता करूया. तर सगळ्यांनी मॅगी वगैरे कुणी अंडा बुर्जी असलं काही काय मागवलं होतं. तर आरुषला गरम गरम घास लागला. हे बघा हा बीच आहे आणि इथंच आम्ही नाश्ता करायला बसलो. मस्त वाटत होतं. तिकडनं बाहेर आल्या लगेच आली का मामाने फुल बुडावला तुला पाण्यात? हा खोलात फुल उचलू फेकत होता ना. मी बघत होतो म्हणलं हे तुला सोडतात तिथं आता. घ्यायचंच नाही पावायचं. मसाला मॅगी काय म्हणते? घरी चाललोय का? एन्जॉय केलं का? हा पावली का पाण्यात? मामांड बोलले होते का तुला? बाबांना नाव सांगते. तर आम्हाला घरी जायला खूप वेळ होणार होता. तर आम्ही विचार केला की आपण बाहेरनंच काहीतरी खाऊन जाऊया. तर आम्ही डायरेक्ट हॉटेलला आलो, जेवण केलं. तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा.